वाजता उद्या निवडणुका डिक्लेअर होतील लोकसभेच्या. आचारसंहिता पण उद्या लागेल. महाविकास आघाडीचं अजून काही तयारी नाहीये. उलट भाजप एक पाऊल पुढे गेले. 20 उमेदवारांची नावं डिक्लेअर केली आहेत. काय होईल आणि तुमची तयारी कशी असेल आता उद्याच्या नंतर? बघा, आपण म्हणल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये बी अजून तिढा आहे. त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्या. शिंदे गट आहे, अजितदादा गटाचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत. म्हणजे त्यांची जी त्यांची आघाडीची बोलणी ती बी त्यांची युतीची बोलणी अजून पूर्ण झाली नाही. आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांची चर्चा चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 दिवसात तोही निर्णय होईल. आचारसंहिता उद्या लागेल का परवा लागेल अजून मला काही सांगता नाही येणार. पण निवडणूक आयोगाने बैठक घेतली आणि त्या बैठकीत होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोग एक मिटिंग होती आणि त्या मिटिंगमधनं ते जाहीर करतात. तर उद्या जाहीर होऊ शकतं असं आमचं मत आहे. पण काँग्रेस पक्ष सगळ्यांच्या विचाराला घेऊन मित्रपक्षांच्या विचारात घेऊन जे उमेदवारी जाहीर थोड्या 2 दिवसात करू शकतात. भाजपची पुण्यातली उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केली आहे. पण काँग्रेसचा अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही. मी म्हणल्याप्रमाणे त्यांचे शिंदे गट, अजितदादा गट यांची पूर्ण युती झालेली नाही. त्यांना ज्या जागा वाटतं त्या जागा त्यांनी जाहीर केल्यात. त्याच पद्धतीने काँग्रेस मित्रपक्षांच्या विचाराने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर केली असं मला वाटतंय. पण ही पण जागा तुमचीच आहे परंपरागत. मग इथं पण काही वाद सुरू आहेत का महाविकास आघाडीमध्ये? नाही, पक्ष म्हणलं की स्पर्धा असतात आणि स्पर्धा असल्या तर ते सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये सगळे उमेदवारी मागतात. अनेक नेत्यांनी पुणे शहरात उमेदवारी मागितली काँग्रेसच्या. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष ठरवून आणि उमेदवारी 2 दिवसात जाहीर होईल असं वाटतंय. तुम्ही पुण्यात महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत. आज त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने मला पुण्याच्या लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करावी यासाठी त्यांच्या या भेटीगाठी सुरू आहे. कोणाच्या? वसंत मोरे. नाही, आता शेवटी पक्ष जो आहे तो निर्णय पक्ष घेऊ शकतो. कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवतो. पक्ष जो निर्णय घेईल तो शेवटी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचं आहे. आणि लोकशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण चाललं आहे ह्याला थांबवण्याचं काम तुम्हाला, आम्हाला आणि सर्व जनतेला करायचं आहे. त्यामुळे उमेदवार कोण असण्यापेक्षा उमेदवार हा काँग्रेस पक्ष मित्र पक्षाचा निवडून आला पाहिजे. त्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करेल. तुम्ही पण इच्छुक आहे, तुमच्या नावाची पण चर्चा आहे. असं असताना वसंत मोरे जर महाविकास आघाडीमध्ये आले तर तुमची तयारी आहे का त्यांच्यासाठी? माझं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाचे सगळे लोक निर्णय घेतील तो निर्णय योग्य असतो. कारण शेवटी काँग्रेस पक्ष हा वाढीच्या दृष्टीने अनेक लोक येत असतील तर त्यांना घेणं काम आहे. आणि त्यांना घेऊन काय शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे. जो निर्णय घेईल आणि ज्याला घेतील, ज्याला उमेदवारी देतील तो आपल्याला कार्यकर्त्या नात्याने मान्य नाही. आपल्याला शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी, मित्रपक्षांच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचं. वसंत मोरे यांनी स्पष्ट असं संकेत दिलेले की मी लोकसभा लढवणारच आहे आणि मी तेवढ्यासाठीच मनसेतून बाहेर पडलेलो आहे. आणि त्यानंतर मग त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी मोहन जोशी तिथे गेले होते. त्यांना लोकसभा लढवायची असेल त्यांना तिकीट दिलं तर तुमचं काय म्हणतं? मी परत एकदा म्हणतो की काँग्रेस पक्षाचे नेते निर्णय घेतील. उद्या कोणालाही उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करेल. पण ते अपक्ष लढायला सुद्धा तयार आहेत. असं असताना मग पुण्यामध्ये तिरंगी लढत होऊ शकते. काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी वसंत मोरे आव्हान ठरणार नाहीत का त्यावेळी? बघा, लोकशाहीमध्ये कुणी उभं राहायचं त्याचे त्याचे अधिकार आहेत आणि मतदान करणं हे जनतेचा अधिकार आहे. मग मतदान राजा ठरवतो की कोणाला निवडून द्यायचं. त्यावेळेला मतदान राजा ज्याला निवडून द्यायचे त्याला